हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक पाहणार आहोत। त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं। गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत। थोडंसं मीठ, तेल टाकून आणि पाणी टाकून मस्त हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता झाकून ठेवलं, गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 चम्मच तूप घालून सुकं खोबरं घालून खोबरं मस्त खरपूस भाजलं की 1 वाटी गूळ घ्यायचा बारीक कट करून आणि थोडीशी वेलायची पावडर, 2 चम्मच काजू बदामचं कूट घ्यायचं, ते टाकून दिलं। आता ते साईडला ठेवूया। आता आपण मस्त अशी पुरी लाटून घेऊ। एक उंडा तोडून शाने त्यामध्ये सारण भरून मस्त अशा कळ्या पाडून शाने पटकन हे सर्व मोदक असे फटाफट बनवून घेऊया। आता आपण यांना सर्व बनवून घेतले। आता आपण हे तळूया। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आणि मस्त 4-5 मोदक सोडायचे मध्यम गॅसवरती, मस्त छान असे तळून घ्यायचे। आता असे सर्व हे मोदक तळून घेते। हे बघा मस्त दिसत आहे। नक्की हे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा, एकदम पटकनी होता। सर्वच असे मोदक तळून घेते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। बाय।